पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। ऊस उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर। डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेचा यलगार। कारखाना बंद असल्याने शेतकरी, कर्मचारी व स्थानिकांवर आर्थिक संकट। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तासभर चाललेले आंदोलन मागे। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आदिवासी टायगर सेना एटीएस कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सावरट गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास ठप्प झाली। आंदोलकांनी घोषणाबाजी करत कारखाना सुरू होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला। आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून कारखान्यावर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असल्याने तो सील करण्यात आल्याचे सांगितले। तसेच येत्या 6 ते 8 दिवसात बँकेचे अधिकारी, द्वारकाधीश, साखर कारखाना व्यवस्थापन आणि संबंधितांची समन्वय बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। डोकारे येथील साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी आणि परिसरातील अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे। कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी जवळचा पर्याय उपलब्ध होईल, तर कामगार व स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळून परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली। या आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण वडवी, संघटनेचे पदाधिकारी, कारखान्याचे कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान सडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अश्विनी सानप, केशव गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, विनोद पराडके, रमेश पवरा आणि समाधान केंद्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला। आमच्या हक्काचा नहीं कोणाच्या बापाचा, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते। जोहार, जय आदिवासी। आदिवासी टायगर सेना एटीएसच्या माध्यमातून व नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शेतकरी बांधव आहेत, कर्मचारी बांधव आहेत, जे डोकारे कारखान्याशी निगडीत आहेत, यांच्या माध्यमातून आज आम्ही 26/6/2024 रोजी धुळे सुरत महामार्ग हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि रास्ता रोको आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं आहे, सक्सेसही झालेलं आहे। त्या ठिकाणी आंदोलनस्थळी PI साहेब व नवापूर तालुक्याचे तालुका अधिकारी म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे। 6 ते 7 दिवसाच्या आत संबंधित जे कारखान्याशी निगडीत जे बँक आहे किंवा मग द्वारकाधीश आहे, तर यांच्या माध्यमातून ती मीटिंग घडवून आणणार आहेत व पुढील ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार आहे। पुढील आमचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, कारखाना सुरू झाला नाही आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाही, तर आम्ही पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। पुढील ज्या काही अडचणी येतील, आमच्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अडचणी येतील, त्या डिपार्टमेंटच्या समोर आम्ही सगळे शेतकरी बांधव, सगळे कर्मचारी आणि तालुक्यातले सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तिथं धरणे आंदोलन करणार आहोत। ही आमची पुढची दिशा राहणार आहे। जोहार, जय आदिवासी।